नमस्कार मित्रांनो, आज आपण श्लोक 5वा जाणून घेणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर चला सुरुवात करूया. यामध्ये चाणक्यांनी मृत्यूची पुढील कारणे संभवू शकतात याबद्दल सांगितलेले आहे. कोणकोणती कारणे असू शकतात ते त्यांनी सांगितलेले आहे. श्लोक याप्रमाणे: दुष्टाभार्या शठम मित्रम भृतच्योतरदायका ससर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय. याचा अर्थ असा की दुष्ट स्वभावाची पत्नी, धूर्त आणि फसवा मित्र, उलट उत्तरे करणारा उद्धट नोकर, जिथे साप असण्याची शक्यता आहे अशा घरात निवास, या सर्व गोष्टी म्हणजे मृत्यू येण्यासारखेच आहेत यात शंका नाही. स्पष्टीकरण: माणसाची पत्नी दुष्ट स्वभावाची आहे, त्याला घरात शांतता कुठून लाभणार? त्याचे स्वतःच्याच घरात काहीही चालत नाही. अशा माणसाची स्थिती मृत्यू आलेल्या माणसासारखी असते. तसेच ज्या माणसाला लबाड मित्र मिळाला असेल, तो त्याच्याशी तोंडावर गोड बोलून प्रत्यक्ष त्याला फसवणारच. तसेच ज्या माणसाचा नोकर प्रत्यक्ष मालकाला उलट बोलत असेल आणि त्याच्याशी उद्धटपणे वागत असेल, त्याची किंमत काय राहील? त्याचप्रमाणे ज्या घरात साप निघत असतील तेथे मृत्यू येण्याची बरीच शक्यता असते. म्हणून वरील सर्व गोष्टींपासून सावध राहावे. बघा, यामध्ये चाणक्यांनी काय म्हटले आहे, याचा जर सार घ्यायचा म्हटला तर: दुष्ट स्वभावाची आणि धूर्त अशी पत्नी, फसवा आणि लबाड मित्र आणि उलट उत्तर देणारा नोकर जर घरामध्ये असला तर त्या मनुष्याचा मृत्यू संभव असतो. सोबतच साप निघण्याची शक्यता जिथे असते तिथे सुद्धा संभवू शकतो. तर अशा गोष्टीपासून चाणक्यांनी अलिप्त राहण्यासाठी सांगितले आहे, दूर राहण्यासाठी सांगितले आहे, की अशा व्यक्तीला जगणे सुद्धा मुश्किल होऊन जाते आणि त्याची परिस्थिती अशी होऊन जाते की त्याचा मृत्यू झाल्यासारखाच असतो, कारण त्याच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीचा रस राहत नाही. जिकडून तिकडून त्याला टोमणे द्यायला देतात आणि त्याचं कोणी ऐकणारं नसतं. त्यामुळे अशी परिस्थिती कधीही निर्माण होऊ देऊ नये असं त्यांनी म्हटलेलं आहे.